गोविंद कडून, बघा त्या कडूचं नाव काय आहे बर? कोण आहे कडू? हा, गोविंद कडून काय खरेदी केले म्हणते? संगणक. किती रुपयाचं बर? 15,000 रुपयाचं. कुणाकडून? गोविंद कडून. काय खरेदी केला? संगणक. माल आहे का वस्तू आहे? वस्तू म्हणजे सरळ सरळ दिसणार आहे ना. माल कशाला म्हणतो आणि वस्तू कशाला म्हणतो बरं? हो का, आता मी फर्निचर खरेदी केलो, आपण सरळ सांगतो ना, मी खुर्ची घेतलाव म्हणू शकतो. किराणा दुकानात काय आपण काय लिहितो का असं? शॅम्पू खाते नावे, साखर खाते नावे, शेंगदाणे खाते नावे असं लिहिणार आहोत का आपण? नाही ना. मग ते सगळ्या वस्तूंना मिळून आपण शब्द काय वापरतो बरोबर? किराणा दुकानात माल वापरतो, बरोबर आहे ना. माल म्हणजे काय बरं? नेमका उल्लेख आहे का कोणती वस्तू? नाही. जर नावाचा उल्लेख असेल तर आपण सरळ सरळ नाव एंट्रीमध्ये घेऊ शकतो आपण. मग इथं आपल्याला सरळ सरळ नाव दिले ना, संगणक खरेदी केला आपण. कुणाकडून? रिपीट मोठ्यानं जरा. कुणाकडून? गोविंद कडून. नाव आले ना गोविंद भाऊचं, मग गोविंद भाऊचं नाव आलं याचा अर्थ व्यवहार नगदी झाले का उधार झाले? उधार. कधी पण नावाचा उल्लेख झाला तर व्यवहार कसं झालं? उधार झालं म्हणतो आपण. मग उधार म्हणल्यास नियम कोणतं लागू पडेल? वैयक्तिक. वैयक्तिक का म्हणते? लाभ घेणाऱ्याचे नावे आणि देणाऱ्याचे जमा म्हणते. मला सांगा, त्या गोविंद भाऊकडून आपण संगणक खरेदी केला ना, लाभ कोण गेले? इथं आपण घ्यायलाव. पण कशाचा लाभ घ्यायलाव? संगणकाचं घ्यायलाव ना. म्हणजे एंट्री कशी होईल बर? संगणक खाते नावे. लाभ आपण घ्यायलाव पण कशाचं घ्यायलाव? संगणकाचं. म्हणून संगणक खाते नावे. किती रुपयाचं बर संगणक? 15,000. पण लाभ द्यायले कोण आपल्याला? गोविंद. तर घ्या मग, गोविंद खाते जमा. किती रुपये? 15,000. कितवा क्रमांक? 5. वड 5ची.